महापुरुषांना जातीच्या चौकटीत बंदिस्त न करता सर्व जातीय, धर्मीय आणि विशेषतः डिझेमुक्त जयंती यंदा नांदेडमध्ये जयंती साजरी केली जाणार आहे. इंजिनियर परवीन खंदारे यांच्या कल्पनेतून हा राष्ट्रनिर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव आकारास आला असून जयंती महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी कुणबी मराठा महासंघाचे प्रदेश अध्यक्ष गिरीश जाधव तर सचिवपदी उद्योजक बालाजी इबितवार यांची निवड करण्यात आली आहे. अनोख्या पद्धतीने सकाळी 7 ते 12 या वेळेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. या मिरवणुकीत मशाल रॅली, मुलींचे लेझिम पथक, हलकी पथक, बैलगाडीचा देखावा, 2 उंट, 20 घोडे, आदिवासी ठेमसा, नृत्य, बगीमध्ये बाबासाहेब आंबेडकर, रमाई, गाडगेबाबा यांचा जिवंत देखावा, 40 मुलींचे ढोल पथक, 20 जणांचा पारंपरिक बँड वादक, ट्रकमध्ये महापुरुषांचे भव्य देखावे असणार आहेत, अशी माहिती संयोजक तथा फुले शाहू आंबेडकर मेमोरियल ट्रस्टचे अध्यक्ष प्रवीण खंदारे यांनी दिली आहे. राजकॉर्डरपासून सकाळी 7 वाजता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती तिथून आम्ही रॅली काढणार आहोत. तिथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत आम्ही ह्या पद्धतीने आम्ही रॅली करणार आहोत. त्याच्यामध्ये 50 मुलं-मुली मशाल रॅली, तसेच 10 लोकांचे हलकी पथक, तसेच मुलींचे लेझिम पथक, तसेच पारंपरिक पद्धतीने बैलगाडीवर जे की खेड्यामध्ये पहिले काढत होते त्या पद्धतीने एक जयंती, एक आगळीवेगळी त्याचा एक देखावा वेगळा राहणार आहे. आणि 5वं म्हणजे 2 उंट असणार आहेत, तसेच 20 घोडे असणार आहेत, तसेच आंतरराष्ट्रीय राज्यस्तरीय आदिवासी नृत्य जे की श्रीलंकेमध्ये त्यांना प्राईज भेटलेलं आहे, ते नृत्य आम्ही इथं नांदेडमध्ये दाखवणार आहोत. संत गाडगेबाबा यांची बग्गीमध्ये जिवंत देखावे दाखवणार आहोत. मुख आणि साऊंड ह्या पद्धतीनं आम्ही रॅली काढणार आहोत. एक मोठी भव्य दिव्य अशी जयंती साजरी करण्याचा मानस घेऊन आज या जयंतीचं स्वरूप कसं राहील या संबंधानं पत्रकार परिषद घेतली होती. आत्ताच या जयंती उत्सव समितीचे सन्मान्य अध्यक्ष गिरीशभाऊ जाधव यांनी सांगितल्याप्रमाणे एक आगळं वेगळं स्वरूप या जयंतीचं राहणार आहे. आजपर्यंत बघितलेलं आहे आपण की जयंतींचं जे स्वरूप आहे ते स्वरूप आपण पाहिल्यानंतर आमच्या सर्वांना, नांदेडचे नागरिक म्हणून आमच्या सर्वांना असं वाटलं की कुठेतरी महामानवांचे जे विचार आहेत ते विचार आपण या डीजेच्या गोंगाटामध्ये, त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचं जे काही मिरवणुकीचं स्वरूप आहे त्याच्यामध्ये कुठेतरी बाबासाहेबांचा विचार बाजूला पडत चाललेला आहे. तो आपण बाबासाहेबांचा विचार एका विशिष्ट समूहापुरता मर्यादित न ठेवता बाबासाहेब आंबेडकर हे एक आपलं राष्ट्राभिमान आहे, आपलं राष्ट्रगौरव आहे आणि ते सर्व समस्त नागरिकांच्या वतीनं त्याचं साजरीकरण झालं पाहिजे, त्याला उत्सवी स्वरूप आलं पाहिजे. आणि ते उत्सवी स्वरूप आपण नांदेड शहरामध्ये जेव्हा मिरवणूक निघणार आहे ती मिरवणूक आपण ज्या पारंपरिक मिरवणुका निघतात त्या मिरवणुकीच्या अगोदरच ही मिरवणूक संपावी यासाठी आपण सकाळी 7 वाजता ठीक ही मिरवणूक आपण शोभायात्रा काढणार आहोत. आणि तिचं 12च्या आत आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ या जयंती मिरवणुकीचा समारोप करणार आहोत.